सर्वांना, तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस खूप चांगला जावो, आनंदमय जावो, आरोग्यदायी जावो. तर चला आता आपण आंघोळ वगैरे झाली होती. आता इथं देवपूजा वगैरे करून घ्यायची होती मला, कारण का पहिल्यांदा देवपूजेनंतर मग जेवण बनवायचं होतं. तर आज बनवायची होती पुरणपोळी, कारण का आज आहे अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्याच्यामुळे हा दिवस जो आहे तो खूप खास मानला जातो. आणि या दिवशी काही चांगलं चांगलं काम करायचं ह्या मुहूर्तावर केलं जातं. काही म्हणजे आपण बोलतो फक्त चांगलंच काम नाही, तर काही जे लोक आपल्याला घरातले म्हणजे घरातले असू दे आणि कोणी असू दे हे झालेलं असेल तर त्यांना जेवणसुद्धा दिलं जातं या दिवशी. म्हणजे हे दोन्ही दिवस एक शुभ मानलं जातं. तर इथं बघा माझी देवपूजा वगैरे झाली, देवपूजा करत होते. देवपूजा झाल्यानंतरला मग मला जेवण पण बनवायचं होतं, जे की मी आंघोळ झाल्यावरती डाळ वगैरे शिजायला टाकलेली होती आणि पीठ वगैरे मळून ठेवलं. म्हटलं तोपर्यंत कुकरची शिट्टा वगैरे होतपर्यंत, डाळ शिजतपर्यंत देवपूजा पण होईल आपली. आणि बाकी जेव्हा कपडे वगैरे बाकी काम बाकी होतं माझं, लादी वगैरे पुसून घेतली होती आधी आणि मग आंघोळ वगैरे केली. त्याच्यानंतरला म्हटलं आता कुकर होतपर्यंत भाताचा कुकर आणि डाळीचा कुकर लावला होता, म्हणजे चण्याची डाळ लावली होती. तर तोपर्यंत म्हटलं देवपूजासुद्धा होईल आपली आणि मग नंतर सगळे कामं करायला आपल्याला वेळ पण भेटेल. तर इथं पाहू शकता देवपूजा वगैरे झाली. देवपूजा जर झाली ना घरात इतकं प्रसन्न वाटतं ना, खरंच काय सांगू तुम्हाला. तर मला तर वाटतं, तर तुम्हाला कसं वाटतं ते मला नक्की सांगा. इथं दिवा, धूप, अगरबत्ती वगैरे दाखवल्याने घरात छान असा सुगंध दरवळतो आणि घरातले जे काही निगेटिव्हिटी वेब्स असतात ते निघून जातात. तर इथं पाहू शकता देवपूजा वगैरे माझी झालेली आहे. तर त्याच्यानंतरला मी ना रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळत असते. तर इथं मी कापूर वगैरे जाळून नंतरला घरात सगळीकडे फिरून उंबऱ्यावरती ठेवत असते. चांगलं असतं असं बोलतात. त्या दिवशी, आजच्या दिवशी म्हणजे मी रोजच पूजा करते घ्याची, पण आजच्या दिवशी बोलतात की घ्याची पूजा केलेली म्हणजे शेगडीची ज्यावर आपण जेवतो ते चांगलं असतं. ते इथं मी पुरणपोळी बनवत होते. तर पुरणपोळी मी अशी बनवत असते, प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीची बनवतं. तर बघा इथं मी असं हे करून बनवत असते, प्रत्येकजण तेलाची बनवतो कसली पण. तर मी आपली साधी सिंपलच बनवते, पण सगळे बोलतात आम्ही पण अशीच बनवली तरी आमची पोळी काय आमची फुगत नाही. तर पोळी पाहू शकतो तुम्हाला मी आता दाखवते. साधी सिंपल अशी लाटून घेतलेली आहे. तर तवा ठेवला गरम व्हायला आणि पोळी टाकली. तर पोळी ना चपाती आणि चपातीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर इथं पाहू शकता पहिल्यांदा एक साईडने कधी पण पोळी भाजून द्यायची. पाहू शकता एक साईडने पूर्ण भाजली म्हणजे ना सारखं पोळी ना आपल्याला उलटपालट करावं लागत नाही. पोळी कधी पण एक साईडने भाजली ना छान अशी भाजते आणि त्याच्यातलं जे पुरण म्हणजे हे होत नाही. बघा पोळी किती छान अशी टम्म फुगलेली आहे. पूर्ण साईड